लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुसद तालुक्यातील कृष्णा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या 11 वर्षीय बालिकेचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी कंपाऊंडर शमशेर उर्फ समीर प्रकाश आडे व 21 वर्षीय राहणार बोरनगर आणि डॉक्टर तुषार पवार यांच्या विरोधात पुसद शहर पोलीस ठाण्यात सोमवारी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित बालिका डेंग्यूने त्रस्त असल्याने दिनांक 17 जुलै रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आली होती। उपचार सुरू असताना दिनांक 18 जुलै रोजी जनरल वॉर्डमध्ये तपासणीच्या नावाखाली कंपाऊंडर शमशेर आडे यांनी तिच्या लज्जास्पद जागी स्पर्श करत विनयभंग केला। पीडित मुलीच्या आरडाओरडीनंतर तिची आई जागी झाली आणि हा प्रकार उघडकीस आला। सदर घटनेनंतर डॉक्टर तुषार पवार यांना घटनेची माहिती देण्यात आली होती, मात्र त्यांनी कोणतीही कारवाई न करता आरोपी कंपाऊंडरला पुन्हा कामावर हजर केले। यामुळे पीडितेच्या पालकांनी अखेर पुसद शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानुसार पोक्सो कायद्याअंतर्गत व संबंधित भारतीय दंडविधानाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या घटनेनंतर पुसद शहरात संतापाची लाट उसळली असून हॉस्पिटल प्रशासनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे। रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.